नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. नलिनी आणि नीरज हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, सर्वांनी सांगायचे नीरज म्हणजे काय असतो? नीरज म्हणजे कमळ, म्हणजेच या ठिकाणी नलिनी आणि नीरज हे शब्द काय असतील? कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अतिवृष्टीचा विरुद्धार्थी शब्द कोणता यायला पाहिजे? अतिवृष्टी, अनावृष्टी. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलं. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. आता या ठिकाणी काय विचारले. समाजाची सेवा करणारा. समाजाची सेवा करणारा कोण असतो? समाजसेवक. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. भावार्थ दीपिका बघा या ग्रंथाचं लेखन कोणी केलं होतं? संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. आज, काल, नंतर, अगोदर. बघा, या ठिकाणी हे काही शब्द आहेत. आज, काल, नंतर, अगोदर. बघा, हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? बघा विद्यार्थी मित्रांनो, आज, काल, नंतर, अगोदर बघा हे सर्व शब्द काय असतील? क्रिया विशेषण या जातीचे शब्द आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. आता या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी आपल्याला विसंगत म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा आहे. बघा, शौर्य, मांगल्य, गुंडगिरी आणि चतुर. बघा, शौर्य बघा भाववाचक नाम आहे. मांगल्य बघा भाववाचक नाम आहे. गुंडगिरी भाववाचक नाम आहे. चतुर, चतुराई. म्हणजे चतुर हा शब्द भाववाचक नाम नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी विसंगत शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. मी कादंबरी वाचत होतो. मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य असेल? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मी कादंबरी वाचत होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वाचत होतो या वाक्यामधली क्रिया पूर्ण आहे का? नाही. वाचत होतो म्हणजे अपूर्ण क्रिया आहे. मग कोणत्या यायला पाहिजे? अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे. माझे ओझे थोडे हलके करशील का? माझे ओझे थोडे हलके करशील का? बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा, हे कोणत्या यायला पाहिजे? आज्ञार्थी आहे ना. बघा, माझे ओझे थोडे हलके कर बघा आज्ञा आहे, म्हणजे आज्ञार्थी वाक्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय. गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, गुरु उपदेश या शब्दामध्ये स्वर संधी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मुलांनो शांत राहा. मुलांनो शांत राहा. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? मुलांनो. बघा, मुलांनो या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे. याच्यामध्ये बघा कोणत्या प्रकारची विभक्ती यायला पाहिजे? मुलांनो. बघा, संबोधन विभक्ती आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा, बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र. बघा, सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हे करायचं आहे. बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघाचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आता याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड. शिवकालीन प्रसिद्ध बघा पन्हाळगड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचे पन्हाळगड कुठं आहे? बघा कोल्हापूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पन्हाळगड आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? मावळा पठार. मावळा पठाराचा बघा मोठा भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. माळवा पठाराचा मोठा भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? आता याचे योग्य उत्तर केले पाहिजे. माळवा पठाराचा बघा मोठा भाग विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणते शहर बघा विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणतं शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? आता याचे योग्य उत्तर केले पाहिजे. अंबाला हे शहर आहे, जे शहर पहा विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. अंबाला शहर, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, उलट टोपलीच्या आकाराचे. उलट टोपलीच्या आकाराचे इस्किम बघा जे काही लोक आहेत त्यांच्या घराला खालीलपैकी काय म्हणतात? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. इस्किमोच्या बघा घराला आपण काय म्हणतो? इग्लू. बघा त्यांना अशा प्रकारचं नाव आहे इग्लू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कांचनगंगा हे उंच शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कांचनगंगा हे शिखर आहे कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? कांचनगंगा हे उंच शिखर विद्यार्थी मित्रांनो सिक्कीम राज्यामध्ये आहे. सिक्कीम राज्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय? जंगल मृदा. जंगल मृदा विचारली खालीलपैकी कोणत्या रंगाची असते? जंगल मृदा कोणत्या रंगाची असते? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? जंगल मृदा विद्यार्थी मित्रांनो गडद तपगिरी या रंगाची या ठिकाणी जंगल मृदा असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी बेंगलोर या शहराला म्हणतात. बघा या ठिकाणी पर्याय नाही, बेंगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. विषय क्रमांक पुढचा बघा, विंध्य पर्वत हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत. बघा त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? विंध्य पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा अविशिष्ट या प्रकारचा पर्वत आहे. अविशिष्ट, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? प्रसिद्ध बघा सूर्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? प्रसिद्ध सूर्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे? प्रसिद्ध सूर्य मंदिर कोणार्क या ठिकाणी सूर्य मंदिर आहे. कोणार्क. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? बांदीपूर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बांदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कुठं असेल? बांदीपूर बघा हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? दक्षिण रेल्वेचं मुख्यालय. दक्षिण रेल्वेचं मुख्यालय बघा दक्षिणेकडे जायचं आपल्याला. दक्षिण रेल्वेचं मुख्यालय चेन्नईला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले रेल्वेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये बघा रेल्वेला सुरुवात केव्हा झाली होती? लॉर्ड डलहौसी बघा यांच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे, तार बघा आणि पोस्ट सेवेला प्रारंभ झाला होता. लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये सन 1853 मध्ये भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे धावली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राजस्थान या राज्याची राजधानी कोणती आहे? राजस्थान राज्य बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे. राजस्थानची राजधानी कोणती आहे? जयपूर हे शहर राजस्थानची राजधानी बघा जयपूर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? भारतामध्ये विचारले लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? सिक्कीम राज्य लोकसंख्येने सर्वात लहान आहे. गोवा राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? कोल्हेरू. बघा कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारले? कोलकाता हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोलकाता हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो कोलकाता हे शहर हुगळी नदीच्या काठावर आहे. हुगळी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तालचेर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये येतो? तालचेर.
बघा सर्वांनी सांगायचे तालचेर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प ओडिशा राज्यामध्ये येतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ताग या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? ताग या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तागाचं बघा सर्वाधिक उत्पादन हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये होत असते. विषय क्रमांक पुढचा, सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे? श्रीहरिकोटा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सिंहली बघा खालीलपैकी कोणत्या देशामधली बघा जमात आहे? सिंहली विचारली कोणत्या देशामधली एक प्रमुख जमात आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, सिंहली विद्यार्थी मित्रांनो श्रीलंका या देशामधली बघा जमात आहे श्रीलंका. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सन 1857च्या उठावामध्ये बघा लखनौ येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? सन 1857च्या उठावामध्ये विचारले लखनौ येथील उठावाचं नेतृत्व कोणी केले होते? कोणी केलं होतं? बेगम हजरत महल यांनी पहा लखनौ येथील बघा त्यांनी उठावाचे त्यांनी नेतृत्व केले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बंगालची फाळणी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर बघा सन 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी सन 1905 मध्ये केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार यांच्याशी संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा कलम 32 विद्यार्थी मित्रांनो हे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. विषय क्रमांक पुढचा, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? दार्जिलिंग. दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा, नटराज मंदिर. नटराज मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नटराज मंदिर बघा सर्वांनी सांगायचे नटराज मंदिर कुठं आहे? चिदंबरम. बघा चिदंबरम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नटराज मंदिर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जागतिक ओझोन दिवस कोणत्या दिवशी असतो? बघा ओझोन बघा सर्वांना माहीत आहे वातावरणाच्या स्थितांबर्य स्तरामध्ये ओझोनचा थर असतो. ओझोन बघा विद्यार्थी मित्रांनो सूर्यापासून येणारे अतिनील किरणे बघा शोषून घेतो. ओझोन दिवस आपल्याकडे केव्हा असतो? सर्वांनी सांगायचे 16 सप्टेंबर या दिवशी ओझोन दिवस असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होतो? पोलिओ बघा पोलिओ विद्यार्थी मित्रांनो विषाणूपासून या ठिकाणी होणारा रोग आहे. विषय क्रमांक पुढचा, जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणी लावला? जीवनसत्वांचा शोध बघा खालीलपैकी कोण लावला? सी फुंक या शास्त्रज्ञाने. सी फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध लावला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलतात? कोकणी भाषा बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ओडिया भाषा बघा ओडिया ही भाषा ओडिशा राज्यामध्ये बोलतात. मल्याळम भाषा विद्यार्थी मित्रांनो मल्याळम भाषा बघा प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये बोलतात. कोकणी भाषा कोठे बोलतात? कोकणी बघा भाषा प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये बोलतात. विषय क्रमांक पुढचा, त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती? त्रिपुरा. त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती असेल? आगरताळा. आगरताळा विद्यार्थी मित्रांनो त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे. विषय क्रमांक पुढचा, जगामध्ये सर्वात उंच शिखर जगामध्ये विचारले जगामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? बघा परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो. जगामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट बघा हे जगामधलं सर्वोच्च शिखर आहे आणि ते नेपाळ या देशामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? भारत सरकारने कोणत्या नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेलं आहे? भारत सरकारने कोणत्या नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेलं आहे? तर गंगा नदीला विद्यार्थी मित्रांनो भारत सरकारने गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेला आहे. विषय क्रमांक पुढचा, नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोठा असेल? नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यामधला तो प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा, ताग या पिकाचं बघा ताग हे पुढीलपैकी कोणत्या मृदेमधलं पीक आहे? बघा भारतामध्ये सर्वात जास्त तागाचं उत्पादन पश्चिम बंगाल राज्यामध्ये होते. ताग बघा या ठिकाणी दलदलयुक्त मृदा या ठिकाणी लागते. दलदलयुक्त मृदा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, भरतपूर हे राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यामध्ये? भरतपूर बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान बघा राजस्थान या राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा, हत्ती हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? हत्ती मांसाहारी, शाकाहारी, कीटकहारी, सर्व भक्षक. हत्ती विद्यार्थी मित्रांनो शाकाहारी या प्रकारचा या ठिकाणी तो प्राणी आहे. विषय क्रमांक पुढचा, हाडाचे सांधे पुढीलपैकी कोणत्या ऊतीमुळे नरम पडतात? हाडाचे सांधे कोणत्या ऊतीमुळे नरम पडतात? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कास्ती या ऊतीमुळे बघा हाडाचे सांधे हे नरम पडतात. विषय क्रमांक पुढचा, दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती आहे? दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती? श्वेत क्रांती. दुग्ध उत्पादन कोणती क्रांती असेल? श्वेत क्रांती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारले भारतामधलं सर्वात मोठं राज्य कोणतं असेल? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचे आणि सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि ज्यांना कोणाला बघा महाटीईटी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असतील तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला आहे करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.